नमस्कार मित्रांनो, जरांगे पाटलांचे दौरे चालू झालेले हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव या सर्व जिल्ह्यांमध्ये जरांगे पाटलांनी धडाकेबाज अशा सभा घेतल्या। लाखोच्या संख्येने मराठा समाज त्या ठिकाणी जमा झाला। हा उत्स्फूर्त प्रतिसाद हे सांगतोय की जरांगे पाटलांच्या पाठीमागे आणखीन जोरानं मराठा समाज उभा आहे। याचा अर्थच हा होतो की मराठा समाज जरांगे पाटील जे बोलतायत, जरांगे पाटलांची जी काही भूमिका आहे त्या भूमिकेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत, किंबहुना मराठा समाजाच्या मनामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी जरांगे पाटील प्रखरपणे मांडतायत असा त्याचा अर्थ होतो। आणि ह्या सर्व गोष्टी सरकारनं समजून घेणं गरजेचं आहे। अलीकडल्या ह्या 5-6 जिल्ह्यामध्ये जे काही जरांगे पाटलांनी मत मांडलं त्यातले काही महत्वाचे मुद्दे आपण पाहिले तर त्यांनी भुजबळ यांच्या भूमिकेवरती एक प्रश्नचिन्ह उभा केलं आहे। त्याचबरोबरीनं सरकारच्या भूमिकेवरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। त्यात खास करून फडणवीस यांच्यावरती वेळोवेळी ते टीका करतायत किंवा त्यांच्या चुका ते कुठे चुकतायत हे सांगतायत। थोडं त्या बाजूने आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला की जरांगे पाटील हे जे बोलतायत त्यात तथ्य आहे का। तर एक लक्षात घ्या की ज्या वेळेला आत्ता जरांगे पाटील हे सभा चालू करण्याच्या पूर्वी उपोषणाला बसले अंतरवाली सराटी या ठिकाणी। अंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषणाला बसण्याच्या पूर्वी काही दिवस त्या लोकांनी प्रॉपर्टी जे काही लोक आहेत त्या लोकांनी विरोध केला की जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसू नये। आणि मग त्याचा मान राखत पाटलांनी सांगितलं की जर ग्रामस्थांना त्या गोष्टीचा त्रास होत असेल तर आम्ही गाव बदलू। परंतु नंतर गावातील लोकांनी विनंती केली आणि जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटी या ठिकाणीच उपोषण चालू केलं। त्याच वेळेला लक्ष्मण हाके हे नवीन एक नेतृत्व तयार होऊ इच्छित आहे ओबीसी मध्ये, किंबहुना काही लोक जाणीवपूर्वक त्यांना ते उभं करण्याचा प्रयत्न करतायत, त्यांनी तिथं उपोषण चालू केलं। आता इथंच खरी मेक आहे की जातीवाद पसरवणे किंवा जातीमध्ये एक दंगल निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण करणे ही जी काही भूमिका आहे ती कुणाची आपल्या लक्षामध्ये येऊ शकतं। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे गावं असताना ज्या ठिकाणी अंतरवाली सराटी येतं जरांगे पाटलांचं उपोषण चालू आहे त्या ठिकाणी जाऊन मुद्दाम एखादं दुसरं उपोषण प्रतिउपोषण चालू करणे, तेही त्याच्या शेजारी, ह्याच्या मागाला हेतू काय असू शकतो। पण जो व्यक्ती बसलाय तो पश्चिम महाराष्ट्रामधला आहे। माढामध्ये त्यांनी ते निवडणुकीला थांबले होते। अख्खा महाराष्ट्र तुम्हाला मोकळा ना, कुठे उपोषणाला बसायला अडचण नाही। सरकारच्या विरोधामध्ये काही आपल्या मागण्या असतील त्या मागण्या करायला अडचण नाही। संविधानिक पद्धतीनं कुणीही आपली मागणी मांडू शकतो, सरकारला आपला जाब विचारू शकतो, आपल्या अडचणी मांडू शकतो। परंतु अडचणी मांडण्यामागला, उपोषण करण्यामागला हेतू सरकारला काही बोलायचंय हा असण्यापेक्षा जरांगे पाटलांना विरोध करायचे, प्रति मराठ्यांना विरोध करायचे हाच जास्त दिसला। आणि त्यामुळंच अगदी अंतरवाली सराटीच्या विषयावर जाऊन त्यांनी उपोषण केलं। त्यानंतर जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं आणि ते वापस दवाखान्यामध्ये दाखल झाले आणि त्यांनी जाहीर केले की आता आम्ही दौरे करतो। त्यावेळी वडीगोद्री इथे जाऊन छगन भुजबळ यांनी सांगितलं की आता आपल्या तलवारी गंजल्यात, त्यांना काढावी लागेल आणि धार द्यावी लागेल, यांना दाखवून द्यावं लागेल की आम्ही कमी नाही। आता एक कुणाला दाखवून देणार आहेत नेमकं, सरकारला की मराठ्यांना? म्हणजे बघा, ओबीसी नेत्यांचं, ओबीसी समाजाबद्दल बोलत नाही मी। काल आम्ही लोणंद या ठिकाणी थांबलो होतो, मी सध्या वारीमध्ये आहे। लोणंद या ठिकाणी थांबलो होतो। ज्यांच्या घरी थांबलो होतो ते आमचे नितीन मलगुंडे, हे कापडगावचे खास, त्यांच्या घरी आम्ही थांबलो होतो। ते धनगर समाजाचे आहेत। ते सुद्धा कौतुक करत होते जरांगे पाटलांचं, त्यांच्या ह्या चळवळीचं। आणि त्यांनी सुद्धा हे मान्य केलं की धनगर समाजाला मराठा समाज ओबीसी मध्ये आल्याच्या नंतर कुठलाही धक्का नाही, किंवा धक्का असेल ही तर काय प्रॉब्लेम आहे। आपला एक बांधव जर उपाशी मरत असेल तर त्याला सोबत घ्यायला काय अडचण आहे। पण तुम्ही आम्ही सगळे मिळून सरकारला भांडू आणि सरकारला ही कॅप वाढवण्याचा प्रयत्न करू, अशी भावना धनगर समाजामध्ये, ओबीसी समाजामध्ये सुद्धा आहे। पण हे वरचे काही नेते म्हणजे ओबीसीवर काय अन्याय होत असेल आणि तुम्ही सरकारला जा विचारत असाल तर ते वाईट नाही, ते केलं पाहिजे, ते नेते म्हणून त्या समाजाच्या नेत्याचं काम आहे। परंतु या ठिकाणी ओबीसीला न्याय मिळवून द्यायचे हा हेतूच नाहीये, या ठिकाणी मराठा समाजाला विरोध करायचे हाच हेतू आहे। आणि त्याच्या मागाला छिपा हेतू राजकीय लाभ आहे।
ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातल्या जनतेनं ओळखून घेतल्या आणि बराच मराठा समाज, मला वाटतं धाराशिवमध्ये धनगर समाजानं जरांगे पाटलांचा सत्कार केला, त्याचं स्वागत केलं आणि आम्ही पाठीशी आहोत ही भूमिका सुद्धा मांडली. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सर्वांनीच समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे आणि त्यामुळे आपण थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करतोय. आता आपल्याला हे महत्वाचं ह्या निमित्तानं सांगायचं आहे की वेगवेगळ्या पक्षाचे जे काही नेते मंडळी आहेत, मग ते सरकारमधले असतील किंवा विरोधामधले असतील, त्या लोकांचं एक मत आहे, एका मुद्द्यावर सगळ्यांचं एक मत आहे. ते काय की ओबीसीला धक्का न लागता मराठ्याला आरक्षण द्या. ते सांगत असताना ते हे नाहीच सांगत की ओबीसीला धक्का न लागता मराठ्यांना अशा पद्धतीनं आरक्षण देता येते, ते देऊ शकता तुम्ही, असं कोणी सांगत नाही. विरोधी पक्ष म्हणतोय ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे अशी आमची भावना आहे, परंतु सरकार ओबीसी आणि मराठा दोघांना एक खेळवतंय. म्हणजे सुरक्षित झोनमध्ये ते बोलतायत, पुढे विधानसभा आहेत आणि ओबीसी, मराठा आणि इतर सगळे समाज आपल्या पाठीशी यावं अशा पद्धतीचे सगळे स्टेटमेंट सर्व देऊ लागलेत, परंतु वास्तवात ते शक्य आहे का हे कुणी सांगत नाही. आता एक उदाहरण म्हणून मी सांगतो. मी सध्या वारीमध्ये आहे आणि माझी स्वतःची दिंडी आहे, म्हणजे आमच्या वडिलांची आहे. किशन माधवराव जाधव, किशन महाराज हे गेल्या 25 वर्षापासून हे वारीमध्ये सहभागी असतात. आता सध्या त्याचं नियोजन माझ्याकडे आहे आणि माझ्या दिंडीमध्ये 18 पगड जाती, सगळ्या जातीचे लोक आहेत. अगदी मराठा आहे, धनगर आहे, हाटकर आहे, कोळी आहे, येलम आहे, म्हणजे SC, ST, ओबीसी, चांबार वगैरे हे सगळे लोक आमच्या दिंडीमध्ये आहेत. 18 पगड जातीचे सर्वजण आम्ही एकत्रित खातोय, पितोय, नो प्रॉब्लेम, काही अडचण नाही आम्हाला, अगदी आनंदानं. आता एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो की दिंडीमध्ये जे लोक आलेत त्या सर्वांसाठी जो स्वयंपाक बनतोय, जे कोणी पंगत देत आहेत ते लोक खास ओबीसी साठी, खास मराठ्यासाठी, ह्याच्यासाठी त्याच्यासाठी म्हणून नाही, जे वारीमध्ये सहभागी आहेत ते सर्वांसाठी ते आहे. मग महाराष्ट्र सरकारच्या लेवलला आपण जर पाहिलं तर पंगत देणारे कोण आहेत की महाराष्ट्र शासन आहे. मग आज ते सांगू लागलेत की ओबीसी ताटामधलं मराठ्यांनी घेऊ नये, मराठ्यांना वेगळं ताट आम्ही देतोय, पण ते ताट रिकाम आहे का भरलेलं आहे हे कोण सांगायचं. म्हणजे समजा आता दिंडीमध्ये जर मराठा समाज बाजूला काढला, त्याला सांगितलं की बाबा तुम्ही समृद्ध आहेत आणि इथं भाजी, पिठलं, भात आणि वरण एवढ्या गोष्टी केलेल्या आहेत, शिरा वगैरे केलाय आणि हा सगळ्यांसाठी आहे, मराठ्यासाठी नाही. मराठ्यांसाठी वेगळं ताट, वेगळ्या ताटामध्ये त्यांनी जेवावं, ज्यामध्ये बासुंदी आहे, गुलाबजामुन आहेत, पुऱ्या आहेत, चांगलं चांगलं चविष्ट जेवण आहे, तुम्ही त्यामध्ये जेवावं, यांच्यामध्ये हिस्सा तुम्ही घेऊ नये. असं कोण पंगतदार सांगत असेल तर त्या पंगतदारानं हेही सांगणं गरजेचं आहे की ते गुलाबजामुनाचं, पुरीचं, हे चांगल्या चांगल्या चविष्ट जेवणाचं ताट नेमकं आहे कुठं, ते कशामध्ये आहे ते दाखवा आम्हाला, आम्ही आवश्यक ते पण खाऊ, काय अडचण नाही. हा, ते नाही फक्त भाकर आणि पिठलं जरी असलं तर ते कुठं आहे आम्हाला दाखवा. म्हणजे महाराष्ट्र सरकारनं दाखवायला पाहिजे की हे ताट तुमचा नको असं पाहिजे, तुम्ही वाढलेलं आहे पाहिजे, सुरक्षित खावा. तुम्ही असं ताट दाखवता जी रिकाम आहे, 10% आरक्षण घ्या, आणि त्यामध्ये काही नाहीच आहे, रिकाम आहे ताट, नाहीच आहे ते. तुम्ही उगीच सांगता वेगळ्या ताटामध्ये खा, पण ते कुठं आहे, ते वाढलंय कोण, त्यामध्ये काय आहे हे कोण सांगायचं. महाराष्ट्र सरकार म्हणजे पंगतदार आहेत, त्यांनी हे सांगणं गरजेचं आहे की ओबीसी मध्ये येऊ नका. चला मग आम्ही काय करतो की एखाद्या दिवशी आता आमच्याकडं फॉर एक्झाम्पल 100 लोक आहेत, 100 लोकांसाठी आम्ही 200 भाकरी केलेत, प्रति व्यक्ती 2 भाकरी या हिशोबानं, कोणी कमी खाईल जास्त खाईल, आणि मग मराठा समाजाला सांगितलं तुम्ही बाजूला व्हा आणि वेगळं ताट खावा. ठीक आहे, हरकत नाही. जर त्यांना खायलाच मिळणार नसेल, तुम्ही सांगता ताट आहे पण ताटामध्ये काहीच नसेल, 1 दिवस 2 दिवस 4 दिवस ते उपाशी राहतील, 5व्या दिवशी ते तुमच्यातलं ओरबडून खातील, कारण का भूक लागलेली आहे. आणि आता सध्या तीच परिस्थिती आहे. मराठा समाज आता ओरबडण्याच्या नादामध्ये, जर आम्हाला मिळणार नसेल तर कोणालाच नाही, ह्या भूमिकेमध्ये आता हा समाज आलाय. पूर्वीच्या काळी फार मोठ्या प्रमाणामध्ये चोऱ्या व्हायच्या, आता कमी होत आहेत का, पहिलं खायला अन्न मिळत नव्हतं, आता मिळतंय. असा हा एक लॉजिकचा भाग तुम्ही लक्षामध्ये घ्या. आज अतिशय गंजलेला आहे हा समाज, मराठा समाज, आणि त्यांना वेळेमध्ये जर आपण तुम्ही महाराष्ट्र सरकारनं सावरण्याचा प्रयत्न केला तर सगळं सुरळीत चालेल, अन्यथा मराठा समाजासह ओबीसी सुद्धा आरक्षण जाऊ शकतं. त्या मानसिकतेमध्ये आता हा समाज आलेला आहे आणि महाराष्ट्र सरकारला तेच घडवायचं आहे, हे ओबीसीने सुद्धा लक्षात घ्यावं.
आज आपल्याकडे जे आहेत, असं मी आता सांगितलं की वारीमध्ये 100 लोक आहेत, 200 भाकरी केलेत, तर त्या 100रातल्या मराठा सोडून बाकीच्या खाण्यापेक्षा मराठाला म्हणा या आपण सगळे मिळून खाऊ. आणि त्या पंगतदाराला सांगू की बाबा 200 पुरणार नाहीत, आता इथून पुढे तुम्ही 250 भाकरी करा, 300 भाकरी करा. कारण आता मराठा समाजही मध्ये आलेला आहे आणि आम्हाला सगळ्यांना मिळून खाताना आमची उपासमार होईल, सगळं अन्न पुरणार नाही. काही दिवस आम्ही ऍडजस्ट करू, चला हरकत नाही, परंतु आम्हाला त्याला वाढवून द्या. आणि ह्या महाराष्ट्र सरकार म्हणजे ह्या पंगतदारांनी सुद्धा हे केलं पाहिजे आणि त्यांना ओबीसी मराठाने मिळून मागितलं पाहिजे किंवा आता हे आम्ही सगळे एकत्रित आलोत, घ्या हरकत नाही, ओबीसी मध्ये घ्या मराठ्याला, परंतु आता ह्याची मर्यादा वाढवा, हे अन्न वाढवा, आता आणखीन 10% वाढवा आणि मराठा समाजामध्ये येऊ द्या. काही थोडा वेळ लागणार असेल तर हरकत नाही, तोपर्यंत आम्ही ऍडजस्ट करून घेतो. परंतु सरकारला दोघांनी मिळून जर मागणी केली तर हा प्रॉब्लेम खटकन सॉल्व्ह होतो. पण हा प्रॉब्लेम जर आमच्यासारख्या लोकांना असा सॉल्व्ह होतो कळत असेल, त्यांना कळत नाही का? त्यांनाही कळू लागले. पण हे असं होऊ द्यायचं नाही. का होऊ द्यायचं नाही? तर जोपर्यंत जातीय तेढ निर्माण होत राहील तोपर्यंत त्यांचं राजकारण चालत राहील. ज्या दिवशी जनता सुखानं समाधान नांदेल त्यावेळेला जातीय राजकारणाच्या वरती आपलं जे काही पोळी भाजायची राजकारणाची ती त्यांना बसता येणार नाही. त्यामुळे ह्या सगळ्या षड्यंत्राच्या गोष्टी मराठा समाजाने आणि ओबीसी समाजाने समजून घेतलेले. जरांगे पाटलांनी धाराशिवमधून काल सुद्धा सांगितलं त्यांनी की धनगर बांधवाला हात जोडून विनंती आहे, भावांनो तुम्हाला धक्का लागत नाही, विनाकारण भुजबळाचा ऐकून काहीतरी भानगडीत पडू नका, आयतं भांडण अंगावर घेऊ नका. शेवटी जर आम्हाला खायलाच मिळ लागेल, अन्नाशिवाय जर आमची मरायची वेळ आली तर आम्ही तुमच्या ताटातलं वर पडून खाणार आहोत आणि मग भांडणं वाढणार आहेत, मारामाऱ्या होणार आहेत. ते होऊ नये, तुम्ही समजून घ्या विषय. त्यापेक्षा महाराष्ट्र सरकारला सगळ्यांनी मिळून विनंती करून ही मर्यादा कसं वाढता येईल त्यासाठी भांडू ना. एखादी वर्ष वेळ लागेल, लागू द्या, हरकत नाही, सरकारला मजबूर करू. ही एक सामान्य अशी जी माझी भावना आहे, ती भावना महाराष्ट्रातल्या सर्व जनतेमध्ये येणं गरजेचं आहे आणि ते सगळं अशक्य आहे. याच्यातलं मागणी सगळं शक्य आहे, फक्त सरकारला राजकारण दिसतंय. जनतेने हे षड्यंत्र लक्षामध्ये घेतलं पाहिजे आणि गुन्ह्या गोविंदानं समाधानानं कसं वागता येईल याचाही प्रयत्न केला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा होत चाललाय आणि आता बरेच लोक एकत्रित ओबीसी मधले सुद्धा जरांगे पाटलांच्या समर्थनामध्ये येत आहेत. की तुमचं बरोबर आहे, जे आहे ते आपण सगळ्यांनी मिळून खाऊ. सरकारची जिम्मेदारी आहे की ते आणखी वाढवून देण्याची आणि ते आपण मागू, अशी भावना आता बहुतांश लोकांची झालेली आहे. जरांगे पाटील कशा पद्धतीने ते उलगडून सांगतायत सुद्धा. त्यामुळे तर मराठा समाजाचा जर जो काही समर्थन आहे ते जरांगे पाटलांच्या पाठीशी आहेच. उद्या राजकारणाच्या धर्तीवरती सुद्धा प्रयोग काही करण्यात आला, काही प्रयोग करण्यात आला तर 100% मराठा समाज जरांगे पाटलांच्या पाठीमागे राहणारच आहे. पण त्यासोबतच SC ST आणि ओबीसी समाज सुद्धा बऱ्यापैकी जरांगे पाटलांच्या पाठीमागे राहणार आहे. एक नवीन सरकार महाराष्ट्रामध्ये उद्या भविष्याला येऊ शकतं. राजकारणामध्ये ते काही भूमिका घेऊ शकतील, त्याच्या पाठीशी मराठा समाज आणि समाजाला मानणारे इतर लोक सुद्धा राहतील, यात काही शंका नाही. आपल्याला काय वाटतं की मी जे काही मुद्दे मांडले ते समर्पक आहेत, योग्य आहेत आणि तशा पद्धतीनं सरकारनं वाटचाल केली पाहिजे किंवा तशी मागणी समाजातून व्हायला पाहिजे का नाही पाहिजे, आपली मतं निश्चितपणे कमेंटला कळवा. ही माहिती आवडली असेल इतर आपण निश्चितपणे पोहोचवा. लवकरच भेटू. जय महाराष्ट्र.